My dear students, I welcome you to the video lecture of Compulsory English, SEM 6. In this video lecture, we are going to discuss about the art of essay writing. म्हणजेच निबंध लेखन. The essay is a long piece of composition on a theme or subject. निबंध म्हणजे मोठा तुकडा असतो रचनेचा, एखाद्या संकल्पनेवर किंवा एखाद्या विषयावर लिहिला जातो. इट इज सेल्फ कंटेंट. तो परिपूर्ण असतो, स्वयंपरिपूर्ण असतो. दॅट इज इट हॅज अ बिगिनिंग, अ मिडल अँड एंड. म्हणजेच त्याला त्याची स्वतःची सुरुवात असते, त्याचा मध्य असतो आणि त्याचा अंतसुद्धा असतो. आता आपण निबंधाचे प्रकार पाहूया. काइंड्स ऑफ एसेज. कोणत्या कोणत्या प्रकारचे निबंध आहेत? देर आर सेव्हरल काइंड्स ऑफ एसेज, बट मोस्ट ऑफ देम वुड फॉल इन टू वन ऑफ 4 टाईप्स. अनेक प्रकारचे निबंध आहेत, परंतु जास्तीत जास्त या 4 प्रकारच्या निबंधाच्या कॅटेगरीत येतात. नंबर 1 डिस्क्रिप्टिव्ह, वर्णनात्मक. नंबर 2 नॅरेटिव्ह, हे सुद्धा वर्णनात्मक येतात. आपण यातला फरक पाहूया. एक्सपोजिटरी, यात तुम्हाला एखादी कन्सेप्ट एक्सप्लेन करून सांगावं लागते. अँड डिस्कर्सिव्ह. डिस्कर्सिव्ह म्हणजे याच्यात तुम्हाला आर्ग्युमेंटेटिव्ह चर्चा करावं लागते. आता एक एक बघूया आपण. पहिला डिस्क्रिप्टिव्ह एसेज. दीज आर एसेज दॅट डिस्क्राईब एन ऑब्जेक्ट ऑर प्लेस ऑर पर्सन. हा निबंधाचा असा प्रकार आहे ज्यात तुम्ही एखाद्या वस्तूचं वर्णन करता, जागेचं वर्णन करता किंवा व्यक्तीचं वर्णन करता. हिअर द ओपनिंग पॅराग्राफ इज रिटन टू इंट्रोड्यूस द जनरल आयडेंटिफाईंग फीचर्स ऑफ द सब्जेक्ट दॅट इज बिंग डिस्क्राईब्ड. आता जे वैशिष्ट्ये तुम्ही पुढे वर्णन करणार आहेत त्यात ओपनिंग पॅरेग्राफमध्ये तुम्ही त्याची ओळख देता, इंट्रोड्यूस करता सुरुवातीच्या उतार्यामध्ये, आणि सांगता की हा व्यक्ती आहे, ही जागा आहे. त्याचं इंट्रोडक्शन तुम्ही सुरुवातीच्या उतार्यात देता. द पॅराग्राफ्स दॅट फॉलो फोकस ऑन द मोर स्पेसिफिक ॲस्पेक्ट्स अँड लीड टू द कन्क्लुडिंग पॅरेग्राफ दॅट वूड सम अप ऑर कमेंट इन अ जनरल वे ऑन द सब्जेक्ट. मग पुढचे पॅरेग्राफ जे असतात मग त्यांचा फोकस कशावर असतो, त्यांचं मुख्य केंद्र कशावर असतं, तर विशेष पैलू त्या विषयाचे. आणि शेवटला जो पॅराग्राफ असतो, कन्क्लुडिंग पॅराग्राफ, तो काय करतो की समापन करतो, त्याला संपवतो, त्याच्यावर कमेंट देतो सामान्य पद्धतीने त्या विषयावर. असं माझं मत आहे. An example would be an essay on your college campus or one on a place that you have visited. याचं उदाहरण म्हणजे तुमच्या कॉलेजच्या कॅम्पसवर लिहिलेला निबंध, म्हणजे तुमच्या कॉलेजच्या आवारावर लिहिलेला निबंध. एखादी जागा जसं ताजमहल आग्र्याचं, किंवा एखादा व्यक्ती महात्मा गांधी, टिळक, नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे नेते यांच्यावर लिहिलेला निबंध, यांना म्हणतात डिस्क्रिप्टिव्ह एसेस. दुसरा प्रकार नॅरेटिव्ह एसेस. ॲज द नेम इटसेल्फ सजेस्ट, द नेम ऑफ द नॅरेटिव्ह एसे इज टू नॅरेट ऑर रिपोर्ट एन इव्हेंट. डिस्क्रिप्टिव्हमध्ये वर्णन, इथे नॅरेट म्हणजे तुम्हाला डोळ्यासमोर जे दिसतं त्याचं योग्य वर्णन करणे. म्हणजेच जसं याचं नाव आपल्याला सुचवतं, याचा मुख्य उद्देश काय आहे की एखादी घटना किंवा एखादा अहवाल लिहिणे, एखाद्या घटनेचा अहवाल लिहिणे, एखादी घटना जशी पाहिली आहे तसं तिचा रिपोर्ट करणे. द अरेंजमेंट ऑफ द एसे फॉलोज द ऑर्डर इन विच द इव्हेंट्स ऑकर्ड. याची रचना जी आहे या निबंधाची, तर यात ज्या पद्धतीने घटना घडल्या त्या सिक्वेन्समध्ये तुम्हाला घटना लिहाव्या लागतात. द नॅरेशन मस्ट बी कॅरीड टू अ नॅचरल कन्क्लुजन विच सॅटिस्फाईज द रीडर्स क्युरिओसिटी. आणि म्हणजे तुमचं जे वर्णन आहे ते अशा नैसर्गिक पद्धतीनेच त्याचं समापन झालं पाहिजे की ज्यामुळे त्या वाचकाची उत्सुकता शमवल्या जाईल, त्याची उत्सुकता संपेल. म्हणजे सस्पेन्समध्ये तो राहणार नाही, त्याला त्या बातमीचा पूर्ण उलगडा होईल. द एसे मे नॅरेट एपिसोड्स फ्रॉम हिस्ट्री, legend or someone's biography. An event such as an election or a basketball match or an incident such as a miraculous escape or a train accident. या प्रकारचा हा जो निबंध आहे यात कोणत्या कोणत्या घटना येतात? इतिहासातल्या काही घटना, दंतकथा, एखाद्याच्या चरित्रातील काही घटना, एखादी इलेक्शनची घटना, बास्केटबॉलची मॅच, किंवा एखादी अतिशय चमत्कारिक सुटका, किंवा एखादा अतिशय भयंकर असा ट्रेन ॲक्सिडेंट. या गोष्टी नॅरेटिव्ह एसेसमध्ये येतात. तिसऱ्या प्रकारचा आहे एक्सपोजिटरी एसेज. द पर्पज ऑफ ॲन एक्सपोजिटरी एसे इज टू एक्सप्लेन अ सब्जेक्ट ऑर टू डिफाईन ऑर इंटरप्रिट अ टर्म ऑर कन्सेप्ट. याचा उद्देश काय आहे पर्पज एक्सपोजिटरी एसेचा? की एखादा विषय तुम्ही विशद करून सांगा, किंवा एखादं पद किंवा एखादी संकल्पना तिची व्याख्या करा किंवा तो समजावून सांगा ती. हा त्याचा उद्देश आहे.
इट्स एम इज टू इन्फॉर्म द रीडर. याचा उद्देश आहे की वाचकाला माहिती देणे. एक्सपोजिटरी एसेज कॅन बी रिटन ऑन अ वाईड व्हेरायटी ऑफ सब्जेक्ट्स. फॉर एक्झाम्पल हेल्दी इटिंग, क्वांटम कम्प्युटिंग ऑर द UN अँड इट्स ॲक्टिव्हिटीज. याचे एक्सपोजिटरी एसेचे काही विषय जे आहे अतिशय विस्तृत अशा विविधतेतून आपल्याला घेता येतात. उदाहरणार्थ हेल्दी इटिंग, योग्य काय खायचं, सकस आहार, क्वांटम कम्प्युटिंग, UN म्हणजे युनायटेड नेशन्स अँड इट्स ॲक्टिव्हिटीज, त्यांच्या गतिविधीज, असे एसेस येतात एक्सपोजिटरी एसेस. चौथा प्रकार आहे आर्ग्युमेंटेटिव्ह ऑर डिस्कर्सिव्ह एसेस. म्हणजे यात प्रतिवादीय म्हणू शकतो किंवा आपण याला संभाषणात्मक निबंध म्हणू शकतो. The aim of an argumentative essay is to convince your reader that the position you have taken on a subject is right. या आर्ग्युमेंटेटिव्ह एसेचा म्हणजे तुम्ही जिथे तुमचा वादविवाद प्रतिवाद मांडून हा निबंध तुम्ही तुमच्या वाचकाला कन्व्हिन्स करता, म्हणजे त्याला पटवून देता की जी तुम्ही या विषयावर जी पोझिशन घेतली आहे, जी तुमची स्थिती आहे, जो तुमचा स्टँड आहे, जी तुमची बाजू आहे या विषयावर, ती योग्य आहे, बरोबर आहे. When writing an essay of this kind, you must state your position in clear terms, bring in evidence to support your stance, and present your arguments in a logical manner. तुम्ही जेव्हा या प्रकारचा निबंध लिहिता तो तुम्ही अतिशय स्पष्ट शब्दात तुमची पोझिशन, तुमची स्थिती तुम्ही विशद केली पाहिजे. पुरावे दिले पाहिजे. तुम्ही जो काही स्टान्स घेतला आहे, तुमचा जो काही त्या विषयाला मांडण्याची जी काही तुमची बाजू आहे त्यात तुम्ही पुरावा मांडला पाहिजे. अँड प्रेझेंट युअर आर्ग्युमेंट्स इन अ लॉजिकल मॅनर. आणि तार्किक पद्धतीने तुम्ही तुमचे वाद प्रतिवाद मांडा व्यवस्थित, अतार्किक पद्धतीने नाही, काही लॉजिक असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, द टॉपिक फॉर अ डिस्कर्सिव्ह एसे कुड बी द मदर टंग ॲज द मीडियम ऑफ टीचिंग ॲट द कॉलेज लेवल. दीज एसेज आर ऑल्सो नोन ॲज रिफ्लेक्टिव्ह एसेज. आता याचा विषय असू शकतो की मातृभाषा कॉलेज लेवलवर शिकवण्याचं माध्यम. आता इंग्लिश मिडियम असतं ना, काही लोकांचं म्हणणं आहे की मातृभाषा असावं शिक्षणाचं माध्यम कॉलेज लेवलला. हा एसे असू शकतो डिस्कर्सिव्ह अशा पद्धतीचं. आणि या एसेंना रिफ्लेक्टिव्ह एसेस म्हणजे विचार प्रवर्तक निबंधसुद्धा म्हणतात त्यांना, ज्याने तुमचे विचार जागृत होतात. इन ऑर्डर टू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन दीज टाईप्स ऑफ एसेज, थिंक अबाउट हाऊ अ सिंगल टॉपिक से अर्थक्वेक्स कुड बी ट्रीटेड इन अ व्हेरायटी ऑफ वेज. आता यातला फरक समजून घ्यायचा असेल अशा प्रकारच्या निबंधाचा, तर एक सिंगल टॉपिक घेताचा विचार करा. उदाहरणार्थ भूकंप, अर्थक्वेक्स, आणि याला वेगवेगळ्या पद्धतीने कसं ट्रीट करता येईल, वेगवेगळ्या पद्धतीने या निबंध कसा लिहिता येईल. अँड एक्सपोजिटरी एसेज वुड टॉक अबाउट व्हॉट अर्थक्वेक्स आर, व्हाय दे ऑकर, हाऊ दे आर स्टडीड, अँड गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ रेकॉर्डेड अर्थक्वेक्स. आता एक्सपोजिटरी एसेमध्ये काय करू आपण, अर्थक्वेक्स म्हणजे काय, ते कसे घडतात, यांचा अभ्यास कसा केला जातो, आणि आपण तिथे एक्झाम्पल देतो. जे जे काही अर्थक्वेक झाले त्याचे रेकॉर्डेड एक्झाम्पल देतो. अ नॅरेटिव्ह एसे ऑन द अदर हँड वुड रिलेट द इन्सिडन्स दॅट टूक प्लेस ड्युरिंग अ पर्टिक्युलर अर्थक्वेक. नॅरेटिव्ह एसेमध्ये काय होईल की एका विशिष्ट भूकंपात ज्या काही घटना घडल्या त्या विशिष्ट भूकंपाचाच वर्णन केलं जाईल. जसं किल्लारीत दगडांची घरे होते, त्यांनी काय नुकसान झालं याचं वर्णन होईल नॅरेटिव्ह एसे. A descriptive essay might describe the scenes that present themselves to the eye in the aftermath of a major earthquake. आता वर्णनात्मक निबंध जो आहे तो काय करेल, अशा सीनचं वर्णन करेल, अशा दृश्यांचं वर्णन करेल जे एक मोठा अर्थक्वेक झाला आणि ज्यांनी आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं त्याच्यानंतरचे तो दुष्परिणाम लिहिल. हा झाला डिस्क्रिप्टिव्ह एसेचा प्रकार. आणि ॲन आर्ग्युमेंटेटिव्ह एसे माइट डिस्कस युअर पर्सनल ओपिनियन ऑन द बेस्ट वेज टू मिनिमाइज द इम्पॅक्ट ऑफ अर्थक्वेक. आणि आर्ग्युमेंटेटिव्ह एसेमध्ये काय कराल, तुम्ही स्वतःची वैयक्तिक मतं मांडाल किंवा अशा पद्धतीने आपण भूकंपाचे जे काही परिणाम आहे ते कमीत कमी प्रमाणात राखू शकतो आणि नुकसान आपलं आपण कमी करून घेऊ शकतो. अशा प्रकारे एकच विषय 4 प्रकारे आपल्याला ट्रीट करता येतो. दिस इज ऑल अबाउट काइंड्स ऑफ एसेज. इन द नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर विल डिस्कस अबाउट रायटिंग ॲन एसे. थँक यू व्हेरी मच.